सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा दर प्रतितोळा 80,300 रुपयांवर 3 दिवसातच 1,700 रुपयांची वाढ। चांदीच्या दरातही एका दिवसात किलोमागे 4,000 रुपये वाढले। सांगलीच्या आटपाडीच्या गदिमा पार्क समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून 500 रुपयांच्या नोटा वाहून आल्या। नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी। बुलढाण्यात पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार। खामगाव तालुक्यातील पिंपळगाव, राजा, घाणेगावसह अन्य गावात घरांमध्ये पुराचं पाणी। जालन्यातील संत रामदास शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पोह्यात आळ्या। वसतिगृहातल्या जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार। बीडच्या बागझरी दत्त मंदिरात धनंजय मुंडे यांनी घेतलं दर्शन घेत धनंजय मुंडे यांनी केला प्रचाराचा शुभारंभ। नवनीत राणा यांचं दर्यापूर विधानसभेतून लढण्याचे निर्देश। तुम्ही हाक द्या, मी साथ देईन आशयाचे दर्यापुरात झळकले बॅनर। रवी राणांचे कट्टर समर्थक जितू दुधाणे यांनी कडूंच्या प्रहारमध्ये केला प्रवेश। राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात मरण होत होतं। प्रहारमध्ये जितू दुधाणे यांचा सन्मान होईल, कडूंची प्रतिक्रिया। महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। विजय चौगुले गणेश नाईक यांच्या विरोधात लढण्यावर ठाम। आता कुणाचंच ऐकणार नाही म्हणत चौगुले यांचा निर्धार। मुरबाडमध्ये शिवसेनेला धक्का। सुभाष पवार, शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची बैठक। महाराष्ट्र आणि झारखंडमधल्या उमेदवारांच्या नावावर आणि रणनीतीवर चर्चा। माढ्यात भाजपला आणखीन एक धक्का। रणजितसिंह मोहिते पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। मतदारांना आणण्यासाठी पैसे पाठवण्याचं वक्तव्य संतोष बांगर यांना भोवणार। निवडणूक आयोगाची नोटीस। 24 तासात खुलासा करण्याच्या सूचना। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा वाढला। राष्ट्रवादीनं कमी जागा लढवण्याचा आग्रह। जागांच्या बदल्यात विधान परिषदेचा प्रस्ताव, पण असा प्रस्ताव अजित पवार यांना नामंजूर। महाविकास आघाडी थोड्याच वेळात महत्त्वाच्या बैठकीत करणार खलबतं। बैठकीत वाद निर्माण झालेल्या जागांवर अंतिम तोडगा काढला जाणार। बैठकीकडे राज्याचं लक्ष। राजेंद्र शिंगणे तुतारी फुंकणार। काका शरद पवार यांचा अजित पवार यांना आणखीन एक धक्का। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड बैठक। विदर्भातल्या जागा वाटपा ते राऊत पटोले वादावरही झाली चर्चा। कोणताही वाद नाही, महाविकास आघाडी एकत्रच निवडणूक लढवणार। ठाकरे आणि आघाडीची तब्येत एकदम ठीक। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर रमेश चेन्नीथला यांचं महत्त्वाचं विधान। निलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी नारायण राणे यांच्याकडून जोरदार मोर्चे बांधणी। शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची तर शनिवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची घेतली भेट। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातींमध्ये भांडणं लावली जात आहेत। आम्ही मागतोय एक पण तुम्ही देताय दुसरंच। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत
जरांगे यांची फडणवीस यांच्यासह राज्य सरकारवर गंभीर टीका. विजया रहाटकर यांच्यावर सरकारकडून नवी जबाबदारी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. चेंबूर सिंधी कॅम्प परिसरातील संतोषी माता मंदिरात आगडोंब. आगीचं कारण अस्पष्ट. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 5 वाजत आलेत आणि या क्षणाची एक मोठी बातमी नवी दिल्लीतून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यात खास चर्चा सुरू आहे. 2 राज्यात निवडणुका आहेत आणि या दोन्ही राज्यांमधल्या निवडणुकांच्या संदर्भात उमेदवारांची नावं आणि निवडणुकीची रणनीती यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर या उभयतांमध्ये चर्चा सुरू झाल्याचं कळतं. आचारसंहितेचा पहिला फटका हा शिवसेनेला बसलाय. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे नेते संतोष बांगर यांना एक नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढू शकतात. निवडणूक आयोगाच्या वतीनं आमदार संतोष बांगर यांना आपल्या एका वक्तव्याचा खुलासा तातडीनं करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. पुढच्या 24 तासात निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटिसीला बांगर यांना लिखित स्वरूपात उत्तर द्यायचं आहे. त्यांना सांगायचं गाड्या करा, गाड्याला काय लागतंय ते तुम्हाला सांगतो की त्या पद्धतीने ताबडतोब त्यांना फोन पे काय जे काही असेल ते तुम्हाला सांगतो की पोहोचलं पाहिजे. त्यामुळे संतोष बांगर यांचं हेच ते विधान आहे जे त्यांच्याकरता अडचणीचं ठरलंय. संतोष बांगर यांनी म्हटलं होतं की जे बाहेर राहणारे मतदार आहेत त्यांना आणण्याची व्यवस्था करा, त्यांच्या पैशांची व्यवस्था करा, त्यांना पैसे पाठवा म्हणजे ते मतदार इथपर्यंत येतील. आणि संतोष बांगर यांचं हेच विधान त्यांना त्रासदायक ठरू शकतं, कारण राज्य निवडणूक आयोगानं आता बांगर यांना नोटीस बजावली आहे. आणि एवढंच नाही तर 24 तासाच्या आत निवडणूक आयोगानं बजावलेल्या नोटिसीवरती लिखित स्वरूपात खुलासा सादर करावा असे आदेशसुद्धा निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांना दिले आहेत. संतोष बांगर यांची या संदर्भात प्रतिक्रिया आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. संतोष बांगर यांनी सारवासारव केले. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पुढच्या काही क्षणांमध्ये ऐकूयात. पण निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या महाराष्ट्रातल्या तारखा जाहीर केल्यानंतर स्पष्टीकरणासाठी बजावलेली ही पहिली नोटीस आहे. तिकडे नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. चौगुले यांना राज्य सरकारनं महामंडळ दिलं, त्यामुळे ऐरोली मतदारसंघातून ते माघार घेतील असं सुरुवातीला तरी दिसत होतं. मात्र चौगुले अधिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून उमेदवारी अर्ज दाखल करणारच असं विजय चौगुले यांनी म्हटलंय. ऐरोलीमध्ये चौगुले भाजपच्या गणेश नाईक यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्यानं महायुतीतला वाद वाढलाय. मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे. जरी महामंडळ दिलेलं असलं तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मला निवडणुकी लढायची आहे आणि एनी कॉस्ट मी लढण्याच्या पवित्रामध्ये आहे. त्याच्यासाठी मी माझ्या तयारी पूर्णपणे मी चालू केलेलं आहे. त्यामुळे विजय चौगुले आत्ता तरी ठाम दिसत आहेत. पण अर्थातच फॉर्म भरेपर्यंत किंवा फॉर्म मागे घ्यायच्या दिवसापर्यंत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण विजय चौगुले यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. गणेश नाईक यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता काय काय होतं आणि मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे. जरी महामंडळ दिलेलं असलं तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मला निवडणुकी लढायची आहे आणि एनी कॉस्ट मी लढण्याच्या पवित्रामध्ये आहे. त्याच्यासाठी मी माझ्या तयारी पूर्णपणे मी चालू केलेलं आहे.
आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 100. आज रात्री उशिरापर्यंत बसून जागा वाटपाचा विषय संपवणार. 3 पक्षात फार मोठे मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. संजय राऊत यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. यानंतर राऊत यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमच्यात वाद नाहीत, कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला कमी जागा लढवण्यात